साधारणतः आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण पाच घटक आहेत अभ्यासाच्या दृष्टीने. गद्य पद्य 2 घटक, साहित्य प्रकार साहित्य प्रकार, उपयोजित लेखन आणि व्याकरण. त्यातलं आपलं कथा वाङ्मय प्रकार झालेला आहे, सगळं व्याकरण सगळं झालेलं आहे. निबंध लेखनाची PDF तुम्हाला पाठवलेली आहे. आणि हा जो घटक आहे उपयोजित लेखन हा एकूण 14 मार्काला आपल्याला परीक्षेमध्ये विचारणार आहेत. लक्षात येत आहे? आणि हे जे 14 मार्क आहेत या 14 मार्काला 4 घटक आहेत. मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेख हे साधारणतः 4 घटक आहेत. तर आपण 2 घटक सलग पूर्ण करणार आहोत, एक मुलाखत आणि दुसरा माहितीपत्रक, आणि नंतर धडे किंवा कविता असं आपण घेणार आहोत. आता हा जो घटक आहे उपयोजित मराठी, तर यामध्ये आपल्याला थोड्याशा गोष्टी लिहाव्या लागणार आहेत. जो स्वाध्याय असणार आहे तो स्वाध्याय मी सांगेन तुम्हाला काय लिहायचं, कसं लिहायचं, किंवा ते परीक्षेला कसं येणार आहे, बरोबर. त्याचं तुम्हाला एखाद्या पुढच्या तासाला मी सविस्तर काय करेल माहिती सांगेल, बरोबर. तर पाहूया आता मुलाखत काय. बरं, मुलाखत म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला? मुलाखत म्हणजे काय? चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. काय मुलाखत म्हणजे तुम्हाला काय वाटतं की मुलाखत म्हणजे काय असेल? चला पाहूया. मुलाखत हा घटक आपण पाहणार आहोत. मुलाखत म्हणजे काय, मुलाखतीची व्याख्या किंवा मुलाखत कोणाची घेतली जाते, मुलाखत घेण्यासाठी काय पूर्वतयारी करावी लागते आपल्याला, त्यानंतर मुलाखत घेताना कसे प्रश्न विचारावेत, कसे विचारू नयेत, या सगळ्या गोष्टी, बरोबर. तर सुरुवात करूया. आता पहा स्क्रीनवर तुमच्या काहीतरी दिसत आहे. तर साधारणतः वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक, आकाशवाणी, दूरदर्शन, सभा, संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम या माध्यमामध्ये सातत्याने मुलाखती वाचायला, ऐकायला, पाहायला मिळतात. पहा आता हे जे आहेत ही मुलाखतीची माध्यमे आहेत. काय आहेत? मुलाखतीची माध्यमे आहेत. कोणकोणती माध्यमे आहेत मुलाखतीची? की तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात की बरोबर संवाद साधणे. पाहूयात आपण वृत्तपत्रे, मुलाखती. आता वृत्तपत्रामध्ये जे आपण मुलाखत वाचतो, बरोबर, मासिकामध्ये मुलाखत वाचतो, दिवाळी अंकामध्ये मुलाखत वाचतो, आकाशवाणी दूरदर्शनवर मुलाखती, आकाशवाणीवर मुलाखती आपण ऐकतो, दूरदर्शनवर मुलाखती पाहतो, सभा संमेलने याच्यामध्ये मुलाखती काय करतो आपण पाहतो, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मुलाखती पाहतो, बरोबर ना. तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल आता, मुलाखतीची जी माध्यम आहेत, बरोबर, मुलाखतीची जी काही माध्यम आहेत, माध्यम म्हणजे काय की कोणकोणत्या माध्यमांच्या सहाय्याने आपण मुलाखती वाचतो, ऐकतो आणि पाहतो, बरोबर. यात जर तुम्हाला आता वरील ह्या 2 ओळीत तुम्हाला मुलाखती वाचायच्या आहेत, तर आपल्याला वृत्तपत्रामध्ये मुलाखत वाचायला मिळेल, मासिकांमध्ये मुलाखत वाचायला मिळेल आणि दिवाळी अंकामध्ये मुलाखत वाचायला मिळेल, बरोबर. ऐकायची म्हटलं तर आकाशवाणीवर आपण मुलाखत ऐकू शकतो, दूरदर्शनवर मुलाखत आपण ऐकूही शकतो, पाहू शकतो,
सभा संमेलनामध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मुलाखत आपण पाहूही शकतो आणि वाचूही शकतो. लक्षात येत आहे? तर ही माध्यम आहेत. साधारणतः आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 87, पान नंबर 87 वरच हे सगळं आहे. त्यानंतर पहा, आता मुलाखत हा जो शब्द आहे याची उत्पत्ती पाहूया आपण. मुलाकात हा अरबी शब्द आहे. कोणता शब्द आहे? अरबी शब्द आहे. मराठी भाषेतला तो शब्द नाहीये. तो कोणत्या भाषेतला आहे? अरबी भाषेतला शब्द आहे. आणि आपल्याकडं मुलाखत हा अरबी भाषेवरून, मुलाकात जर आपण हिंदी चित्रपटांमध्ये आपण पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये हा मुलाकात शब्द येतो. तो अरबी आहे मूळ शब्द. त्या अरबी शब्दावरून मराठीमध्ये मुलाखत, काय? मुलाखत हा शब्द सर्वांच्या परिचित आहे आणि तो त्यावरून तयार झालेला आहे. लक्षात येईल या ठिकाणी आपल्याला मुलाखत, मुलाकात या अरबी शब्दावरून मुलाखत हा शब्द तयार झालेला आहे. इंग्रजीमध्ये मुलाखतीला काय म्हणतात बरं? चॅट बॉक्स मध्ये पटपट पाठवायचं आहे. काय म्हणतात? जसं अरबी भाषेमध्ये मुलाकात म्हणतात, मराठी भाषेमध्ये मुलाखत म्हणतात, तर इंग्रजीमध्ये इंटरव्ह्यू. दोन शब्द आहेत, बरोबर? काय म्हणतात? इंटरव्ह्यू. दोन शब्द आहेत, एक इंटर आणि व्ह्यू. इंटरव्ह्यूचा शब्दशः मराठी अर्थ शब्द काय होईल बरं? इंटरव्ह्यूचा शब्दशः मराठी अर्थ काय होईल? इंटर म्हणजे आत, व्ह्यू म्हणजे पाहणी. जर आपण इंग्रजी शब्दाचा जर मराठी जर अर्थ पाहिला तर इंटरव्ह्यू म्हणजे काय? आता आपण ज्या व्यक्तीची मुलाखत घेणार आहे तर त्याच्या आत शिरून पाहणार आहोत का आपण त्याला? नाही पाहणार. काय आपण चिरफाड करणार आहोत का त्याची? तर अशाने कोणच मुलाखतीला तयार होणार नाही. म्हणजे त्या व्यक्तीच्या आत, त्या व्यक्तीच्या ज्याची आपण मुलाखत घेणार आहोत त्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये काय आहे, ती व्यक्ती कशी घडली आहे, म्हणजे कोणतीही व्यक्ती आहे, खेळाडू असेल तर पुढे आपण ते हळूहळू पाहणार आहोत. फक्त आपण इथं 3 गोष्टी लक्षात घ्या. मुलाखत हा अरबी शब्द आहे. अरबी शब्दावरून मुलाखत हा शब्द मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये म्हणतो आपण इंटरव्ह्यू, बरोबर? आता पहा, काय घ्यायची असते मुलाखत? जी मुलाखत असते ती का घ्यायची असते बरं? एखाद्या व्यक्तीची मुलाखत, मुलाखतीमधून व्यक्तीच्या जीवनाचा, कर्तृत्वाचा वेध घेतला जातो. का मुलाखत घ्यायची असते? कोणतेही क्षेत्र असेल, जगामधलं कोणते, राजकारण असेल, खेळ असेल, सांस्कृतिक असेल, कोणतेही क्षेत्र असेल, मुलाखतीला कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीची मुलाखत घेऊ शकता. काय घेतो आपण मुलाखती? काय घ्यायच्या मुलाखती? ज्याची आपण मुलाखत घेणार आहोत, ज्याची आपण माहिती घेणार आहोत, त्या व्यक्तीच्या जीवनाचा, त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचा वेध घेतला जातो. मुलाखत घेणे आणि देणे हे खूप कौशल्याचे काम आहे, बरोबर? एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेणं खूप कौशल्याचं काम आहे, कसबीचं काम आहे, कसब आहे ते. आणि एखाद्याची मुलाखत घेणं हे सुद्धा एक कला आहे आणि मुलाखत देणं सुद्धा एक काय आहे? कला आहे, बरोबर? आणि मुलाखतीमधून कशाचा वेध घेतो आपण? जीवनाचा, त्या व्यक्तीच्या जीवनाचा, कर्तृत्वाचा, बरोबर? त्यानंतर अलीकडे मुलाखत घेणे या गोष्टीला एक व्यावसायिक महत्व प्राप्त झालेलं आहे, बरोबर? तुम्ही जर नेटवर, इंटरनेटवर सुधीर गाडगीळ हे जर नाव टाकलं, कोणतं नाव सांगितलं मी?
सुधीर गाडगीळ नाव लिहून ठेवा. सुधीर गाडगीळ. सुधीर गाडगीळ हे महाराष्ट्रातील एक असं व्यक्तिमत्व आहे. या सुधीर गाडगिळांनी महाराष्ट्रातील मग कोणतेही क्षेत्र असो, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, कोणतेही क्षेत्र असेल, प्रत्येक चित्रपटसृष्टी असेल, प्रत्येक व्यक्तीची मुलाखत त्यांनी घेतलेली आपल्याला दिसून येईल. आणि मुलाखत कशी घ्यावी, समोरच्या व्यक्तीला कसं बोलतं करावं किंवा समोरच्या व्यक्तीच्या अंगी असणारी जी कलागुण आहे, कर्तृत्व आहे, कसं उकलून घ्यावं हे आपल्याला सुधीर गाडगीळ यांच्या त्यांनी घेतलेल्या मुलाखतींमधून पाहायला मिळेल. महाराष्ट्रामधील ज्या ज्या गाजलेल्या व्यक्ती आहेत, कोणतंही क्षेत्र असेल, त्या क्षेत्रांमध्ये सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखती अतिशय प्रसिद्ध असलेल्या आपल्याला दिसून येतील. अलीकडे मुलाखत घेणे या गोष्टीला व्यावसायिक महत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे एक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण मुलाखतीच्या कार्यक्रमाकडे काय करू शकतो, पाहू शकतो. बरोबर. या पाठामध्ये उपयोजित लेखन या घटकामध्ये मुलाखत या अंतर्गत आपल्याला मुलाखतीची पूर्वतयारी कशी करायची, मुलाखत कशी घ्यावी, नोकरीसाठी किंवा एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळण्यासाठी मुलाखत कशी द्यावी, त्यावेळी कोणती काळजी घ्यावी, या मुद्द्यांबद्दल आपण साधक बाधक चर्चा या आपल्या तासामध्ये करणार आहोत किंवा या घटकामध्ये करणार आहोत. साधारणपणे आपल्याला या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे की आपण एक साधारणतः 6 मार्काचा प्रश्न आपल्याला याच्यावर विचारला जाईल. किती मार्काचा? 6 मार्काचा. आणि ह्या घटकामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की याच्यामध्ये तुम्हाला मुलाखत घ्यावी लागणार आहे परीक्षेमध्ये. पण काय घ्यावी लागणार आहे, तुम्हाला फक्त प्रश्न विचारावे लागणार आहेत. की तुम्ही जर एखाद्या एस टी वाहकाची किंवा एस टी चालकाची मुलाखत घेत आहात किंवा एखाद्या कोरोनाचा काळ आहे आता आणि तुम्हाला एखाद्या परिचारिकेची, नर्सची मुलाखत घेत आहात, तर आपल्याला ते प्रश्न तयार करायचे आहेत. काय तयार करायचे आहेत? प्रश्न. साधारणतः 5 ते 6 मार्कासाठी 10 ते 12 प्रश्न तयार करायचे आहेत. मग आता ते प्रश्न काय असतील, त्याला क्रम असेल. हा आपण थिअरी भाग पाहणार आहोत. बरोबर. आणि यातून तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की आपण ज्या व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत त्या व्यक्तीचं प्रथम नाव, त्याचं शिक्षण किंवा त्याचं गाव, तो ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्राच्या बद्दल आपल्याला माहिती पाहिजे. आणि असे आपल्याला एक 10 ते 12 प्रश्न तयार करायचे. फक्त काय करायचे? प्रश्न तयार करायचे. किंवा तुम्हाला मी एक 2-3 विषय देईल आणि त्या 2-3 विषयामध्ये तुम्हाला त्या समजा परिचारिकेची मुलाखत घ्या किंवा तुम्ही मंडईमध्ये गेला आहात आणि तिथं विकणाऱ्या एका भाजी विक्रेत्याची मुलाखत घ्या किंवा एखादी व्यक्ती आहे की त्यांनी 25 वर्ष सलग विना अपघात बस चालवलेली आहे, अशा ड्रायव्हरची मुलाखत घ्या, डॉक्टरची मुलाखत घ्या, खेळाडूची मुलाखत घ्या, शिक्षकाची मुलाखत घ्या किंवा प्राचार्यांची मुलाखत घ्या. असं तुम्हाला मी प्रश्न काय देईल आणि त्यावर तुम्हाला काय तयार करायचे आहेत? प्रश्न तयार करायचे आहेत. त्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला काय होणार आहेत? उपयोगी पडणार आहेत. लक्षात आहे? या सगळ्या गोष्टी आपल्याला उपयोगी पडणार आहेत. आणि ह्या उपयोगी मग मुलाखत म्हणजे काय, मुलाखती शब्दाचा अर्थ आहे काय आहे, मुलाखतीमध्ये 3 गोष्टी महत्वाच्या असतात. त्रिकोण, मुलाखत देणारा, मुलाखत घेणारा, मुलाखत ऐकणारा. बरोबर. या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. मुलाखतीची सुरुवात, मुलाखतीचा मध्य, मुलाखतीचा शेवट, अशी मुलाखत असते. या सगळ्या गोष्टी आपण या घटकामध्ये पाहणार आहोत आणि या ठिकाणी आपल्याला बरेच पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. साधारणतः मुलाखत, माहितीपत्रक आणि त्यानंतर अजून एक घटक, 4 घटक आहेत याच्यामध्ये. साधारणतः तुम्हाला 2 घटकावरील वर प्रश्न विचारले जातील.
अहवाल आहे आणि अतिशय सोपा घटक आहे. बरोबर. जितका व्याकरण सोपा आहे त्याच्यापेक्षा सोपा कथा वाङ्मय प्रकार आहे, त्याच्यापेक्षा सोपा उपयोजित लेखन प्रकार आहे. जर आपल्याला जास्तीत जास्त मार्क पाडायचे असतील तर या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. आता पहा, मुलाखत म्हणजे काय या गोष्टीकडे पाहूया. मुलाखत म्हणजे संवाद. मुलाखत म्हणजे काय? संवाद. पण नुसत्या गप्पा मारणे म्हणजे मुलाखत होईल का? नाही होणार. आता संवाद असतो. मुलाखत घेणारा प्रश्न विचारत असतो, मुलाखत देणारा त्याचं उत्तर देत असतो आणि हा जो संवाद असतो हा संवाद पूर्वनियोजित असतो. पूर्वनियोजित म्हणजे काय? ज्याची आपण मुलाखत घेणार आहोत त्या व्यक्तीशी आपण संपर्क साधलेला असतो. वेळ प्रसंगी त्याला आपण प्रश्नावली सुद्धा दिली असते की आम्ही अमके अमके प्रश्न तुम्हाला विचारू आणि ते तयारी करून त्या मुलाखत दात्याने काय करायचं असतं, त्या ठिकाणी मुलाखत द्यायची असते. आणि तो जो मुलाखत आता गप्पा मारतो आपण, पहा अनेक वेळा गप्पा, दोन व्यक्ती गप्पा मारतात, दोन पेक्षा जास्त व्यक्ती गप्पा मारतात. त्या गप्पा काही हेतुपूर्वक नसतात, सहेतुक किंवा हेतुपूर्वक. आता जर एखाद्या खेळाडूची जर आपण मुलाखत घ्यायची आहे तर त्या खेळाडूची मुलाखत घेताना आपण त्या मुलाखतीचा रंगरूप काय असणार, त्या खेळाडूंचं बालपण, त्या खेळाडूने कशा प्रकारे मेहनत केलेली आहे, कशा प्रकारे त्याच्या खेळामध्ये त्याने यश मिळवलेलं आहे आणि त्याचबरोबर तो इतरांसाठी कसा प्रेरणादायी होऊ शकतो. जर आपण खेळाडूची मुलाखत घेतोय आणि त्याला जर आपण खेळाच्या व्यतिरिक्त दुसरं काही विचारलं तर त्या मुलाखतीला संवाद म्हणता येणार नाही, हेतुपूर्वक. बरोबर. मुलाखतीमध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे संवाद, पूर्वनियोजित असतो हा संवाद. पूर्वनियोजित म्हणजे काय? ठरवूनच असतो का? म्हणजे काय प्रश्न विचारायचे, काय उत्तर काय द्यायचे हे मुलाखत देणाऱ्याने ठरवायचं असतं आणि तो हेतुपूर्वक काय केला जातो, साधला जातो. आता पहा, या ठिकाणी एक त्रिकोण आहे. साधारणतः आता बाहुना लक्षात घ्या. आकृती त्रिकोणाची आहे हे तर तुम्हाला कळालंच असेल. 3 कोण असतात, त्रिकेंद्रीय असते मुलाखत. मुलाखत किती केंद्रीय असते? 3 केंद्र. समजा ही एक केंद्र, बरोबर. हा मुलाखत देणारा, हा जो आहे तो कोण? मुलाखत देणारा. हा मुलाखत घेणारा आणि हा मुलाखत पाहणारा आणि ऐकणारा. लक्षात आलं? परत एकदा पहा. मुलाखत असते ही त्रिकेंद्रीय असते. सगळ्यात महत्वाचा टप्पा एक केंद्र म्हणजे मुलाखत देणारा, त्याला आपण मुलाखत दाता म्हणतो. काय म्हणतो? मुलाखत जो देतो त्याला आपण मुलाखत दाता म्हणतो. लक्षात आलं? प्रश्नाची उत्तरे देणारा, बरोबर, ही सगळ्यात महत्वाचं केंद्र आहे. हे जे केंद्र आहे ते आहे मुलाखत घेणारा, म्हणजे प्रश्न विचारणारी व्यक्ती, मुलाखत घेणारी व्यक्ती, त्याला म्हणतात मुलाखतकार. काय म्हणतात त्याला? जो मुलाखत घेतो त्याला म्हणतात मुलाखतकार. जो मुलाखत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो त्याला म्हणतात मुलाखत देणारा, मुलाखत दाता. आणि जो ऐकणारा असतात, ऐकणारा, त्यांना म्हणतात श्रोते किंवा प्रेक्षक, वाचक. या 3 गोष्टी लक्षात आल्या तुमच्या? 3 गोष्टी लक्षात घ्या. ओके, माझी मुलाखत घेणार का? ओके, मग आता मुलाखत घेण्याबद्दल काही नाही. तुम्ही ऑफलाईन कॉलेज सुरू झालं की मी तुम्हाला वेगवेगळे विषय देणार आहे. आपल्या कॉलेज कॅम्पसमध्ये जेवढे व्यक्ती आहेत तेवढ्या व्यक्तींची तुम्हाला मुलाखत घ्यायला मी परवानगी देईन. 3-4 जणांची आपण दरवर्षी तसंच करतो. 3-4 जणांचे तुमचे गट करू. मग आता तुम्हाला हे सगळी थेरॉटिकल माहिती आधी व्यवस्थित कळाली पाहिजे. तुम्हाला मी मुलाखती पाहायच्या युट्यूबवर तुम्हाला 2-3 सांगेन सुद्धा. साधारणतः सिंधुताई सपकाळांची सुधीर गाडगिळांनी घेतलेली मुलाखत आहे पहा, नाना पाटेकरांची आहे,
त्याचबरोबर सचिन तेंडुलकरांची मुलाखत घेतलेली आहे, प्रकाश आमटे यांचीही मुलाखत तुम्हाला युट्यूबवर पाहायला मिळेल. तर आपण काय पाहतोय, आपण पाहतोय की हा त्रिकोण पाहिला तुम्ही, काय हा त्रिकेंद्री पद्धत आहे, मुलाखतीची त्रिकेंद्री पद्धत आहे. सगळ्यात वरचं टोक म्हणजे मुलाखत दाता, मुलाखत दाता म्हणजे मुलाखत देणारा, हे एक केंद्र आहे, इकडं होईल तिकडं होईल कुठं का होईना, पण खालचे दोन जे आहेत तो मुलाखत घेणारा म्हणजे मुलाखतकार, आणि तिसरं केंद्र आहे ते म्हणजे वाचक, प्रेक्षक, श्रोते, मुलाखतीचे आस्वाद घेणारे जी लोक आहेत. जर तुम्ही वर्तमानपत्रामध्ये मुलाखत वाचत असाल, मासिकामध्ये वाचत असाल तर तो वाचक होईल. जर मुलाखत रेडिओवर ऐकत असाल तर तुम्ही तो श्रोता व्हाल, आणि जर मुलाखत तुम्ही पाहत असाल तर तुम्ही काय होणार, प्रेक्षक होणार. लक्षात आला हा त्रिकोण सगळ्यांना? मुलाखतीची त्रिकेंद्री पद्धतीमधला जो त्रिकोण आहे हा लक्षात आलेला आहे का? ओके, आला असेल. पुढच्या घटकाकडे पाहूया आपण. अशा प्रकारे मुलाखत हा संवाद असतो, पूर्वनियोजित असतो, हेतुपूर्वक असतो, बरोबर. आणि मुलाखत देणारा दाता, घेणारा मुलाखतकार, ऐकणारा श्रोता, प्रेक्षक, या तिघांच्या सहभागामधून मुलाखत पार पडत असते. कळालं? या तिघांच्या सहभाग, कोण तिघ महत्वाचे आहेत? देणारा, घेणारा, ऐकणारा. पुढे पाहूया. आता जेव्हा क्रमबद्ध, क्रमबद्ध म्हणजे काय? क्रमात आपण म्हणतो अनुक्रमांक, क्रम 1 2 3 4 5 6 7 8 9 10 99 999 काय असेल ते क्रमबद्ध म्हणजे काय? एका पाठोपाठ, बरोबर. जर आपण एखाद्या शिक्षकाची मुलाखत घेत आहोत तर त्यांचं आधी नाव, का आपण डायरेक्ट त्यांना विचारू तुम्हाला पगार किती आहे, तुम्ही कोणत्या कामाला लागताना किती डोनेशन दिलं, हा योग्य क्रम होणार नाही. त्यांचं नाव, शिक्षण, प्राथमिक शिक्षण कुठं झालं, माध्यमिक शिक्षण कुठं झालं, त्यांना या क्षेत्राची आवड होती का, त्यांनी आतापर्यंत त्यांचं बेस्ट काय आहे, तुम्ही समाधानी आहात का, हे सगळं असतं. क्रमबद्ध म्हणजे काय? एका पाठोपाठ. जेव्हा क्रमबद्ध प्रश्न उत्तराच्या माध्यमातून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे जीवन आणि कर्तृत्व, मुलाखतीमध्ये या दोन घटकांना खूप महत्व आहे, श्रोत्यासमोर उलगडून दाखवते, तेव्हा त्यांच्यात झालेला संवाद म्हणजे मुलाखत होईल. समजलं? आपल्याला मुलाखतीची व्याख्या कुठेही लिहायची नाही, पण आपण लक्षात ठेवू शकतो क्रमबद्ध प्रश्न उत्तर पाहिजेत. जर तुम्ही परीक्षेमध्ये 5-6 मार्काला 5 किंवा 6 मार्काला जेव्हा प्रश्नावली तयार करणार आहे, बरोबर, ती प्रश्नावली क्रमबद्ध असली पाहिजे. भले तुम्हाला ती कुणाला विचारायची नाही किंवा त्याचे उत्तर शोधायची नाहीत, पण ती प्रश्नावली जी आहे ती क्रमबद्ध पाहिजे, एका क्रमातून ती पाहिजे. आणि मग या माध्यमातून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं जीवन आणि कर्तृत्व श्रोत्यांसमोर उलगडून दाखवते, त्यांच्यात झालेल्या संवादाला काय म्हणतात? मुलाखत म्हणतात, बरोबर. आणखी एक वाक्य पहा. दोन व्यक्तीमध्ये नियोजनपूर्वक झालेला वैचारिक भावनिक संवाद म्हणजे मुलाखत. म्हणजे काही वैचारिक प्रश्न असतात, विचारांना चालना देणारे प्रश्न असतात, किंवा त्या व्यक्तीचं जीवनपट, जीवनक्रम आपल्याला त्यांच्या विचारातून समजतो. भावनिक म्हणजे काही वेळा भावनेला हात घालणारे प्रश्न असतात, बरोबर. त्याचबरोबर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या नियोजनपूर्वक असतात, आणि त्यालाच काय म्हणतात? संवादाशी, मुलाखत अशी म्हणतात. आता या ठिकाणी एक शब्द आलेला आहे पहा, मुलाखतीमध्ये या शब्दाला खूप महत्व आहे. सहेतुक. सहेतुक म्हणजे काय? हेतुपूर्वक, विनाकारण आपण गेलेलो आहे काय नाही, चला मला तुमची मुलाखत घ्यायची आहे, मुलाखत देणाऱ्याला माहित नसतं, घेणाऱ्याला माहित नसतं, आणि चला तुमची मुलाखत घेऊया, असं शक्य नसतं. सहेतुक, काहीतरी हेतू मनामध्ये ठेवून
काहीतरी हेतू मनामध्ये ठेवून आपण काय करत असतो, मुलाखती घेत असतो, बरोबर. त्यासाठी सहेतुक आणखी एक शब्द महत्वाचा आहे, ते म्हणजे इथं पहिला पण नियोजनपूर्वक. मुलाखतीमध्ये हेतू काहीतरी असतो, काहीतरी नियोजन असतं. समजा एखादा आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये एखाद्या डॉक्टराने खूप बहुमोल असं कार्य केलेलं आहे, तर त्या डॉक्टरची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे आणि त्या डॉक्टरला काहीही माहित नाही, बरोबर. आणि आपण गेलो, आम्ही तुमची मुलाखत घ्यायची आहे. तसं नाही. जर त्याला आपण आधीच कल्पना दिली, की त्याला आधीच आपलं प्रयोजन सांगितलं, नियोजन सांगितलं, तोही त्या गोष्टीची तयारी करेल. काहीतरी मुलाखत ऐकणाऱ्याला त्यातून चांगली माहिती मिळेल, बरोबर. संवादासाठी म्हणजे मुलाखतीसाठी पहा, कोणत्या गोष्टी आधी ठरवल्या जातात पहा. काय काय म्हणजेच मुलाखतीसाठीची व्यक्ती, कुणाची मुलाखत घ्यायची आहे आपल्याला, बरोबर. डॉक्टरची घ्यायची आहे, शेतकऱ्याची घ्यायची आहे, शिपायाची घ्यायची आहे, वॉचमॅनची घ्यायची आहे, का फळ विक्रेत्याची घ्यायची आहे, किंवा देशाच्या पंतप्रधानांची घ्यायची आहे, किंवा राष्ट्रपतींची घ्यायची आहे. व्यक्ती, दिवस, बरोबर. कोणत्या दिवशी घ्यायची आहे, किती वाजता घ्यायची आहे, कोणत्या ठिकाणी घ्यायची आहे, त्या मुलाखतीचा विषय काय असणार आहे आणि कालावधी किती असणार आहे, आणि त्या मुलाखतीचं उद्दिष्ट काय असणार आहे. लक्षात आलं. जसं आपण आधी पाहिलं की मुलाखतीची माध्यमं पाहिली, दूरदर्शन, मासिक, सभा, दिवाळी अंक, आकाशवाणी, संमेलने, वृत्तपत्रे, ही झाली माध्यमे. मुलाखतीचे आपण त्रिकोण पाहिला, मुलाखतदाता, मुलाखतकार, श्रोता. तसं मुलाखत पूर्व ठरवल्या जाणाऱ्या गोष्टी, मुलाखतीच्या आधी ठरवल्या जाणाऱ्या, म्हणजे प्रत्यक्ष मुलाखत घेण्याच्या अगोदर ठरवल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. कोणत्या? मुलाखतीसाठी योग्य व्यक्ती पाहिजे, दिवस पाहिजे, वेळ पाहिजे, स्थळ पाहिजे, विषय, कालावधी. या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत की तुम्हाला जर आपण जे तुम्हाला कृती करा म्हणून आपण स्वाध्याय देणार आहे, त्याच्यामध्ये हे 100% असेल की मुलाखतीच्या आधी किंवा मुलाखती पूर्व ठरवल्या जाणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत. मग त्यामध्ये व्यक्ती, दिवस, वेळ, स्थळ, विषय, कालावधी, इतक्या सगळ्या गोष्टी येताना आपल्याला दिसणार आहेत. त्यानंतर मुलाखतीचे स्वरूप विविध अंगी असते. एका वेळी एक व्यक्ती एका व्यक्तीची मुलाखत घेऊ शकते, किंवा एक व्यक्ती अनेक व्यक्तींची सुद्धा मुलाखत घेऊ शकते. समजा तुम्ही जर दूरदर्शनवर पहा, वेगवेगळे डिबेट वगैरे असतात, किंवा काही एखादा प्रश्न दिलेला असतो आणि त्याला त्याच्या बाजूने त्याचे विरोधक असतात. म्हणजे एक व्यक्ती एका वेळी एकाच व्यक्तीची मुलाखत घेऊ शकतो, किंवा एक वेळी अनेक व्यक्तींची मुलाखत घेऊ शकतो. मुलाखत फोनवरूनही घेतली जाते, बरोबर. आता पहा, मुलाखतीचे स्वरूप महत्वाचं आहे. मुलाखत ही लिखित, मौखिक, ध्वनिमुद्रित आणि प्रकट. लक्षात आलं. जर वर्तमानपत्रासाठी मुलाखत घेतली, जर मासिकासाठी मुलाखत घेतली, तर ते लिखित असते. जर दूरदर्शन साठी, आकाशवाणीसाठी मुलाखत घेतली, तर ती मौखिक असू शकते. ध्वनिमुद्रित म्हणजे काय? आज तुमची मुलाखत घेतली जाते, तिचं रेकॉर्डिंग केलं जातं. मुद्रित या शब्दाचा अर्थ आहे रेकॉर्डिंग. मग ते रेकॉर्डिंग करून नंतर, जसं आपण आता हा तास घेतोय, काही व्यक्ती आहेत, काही मुलं आहेत, ती ऑनलाईन सुद्धा पाहतायत, आता लगेच कमेंट करतायत, आणि हाच व्हिडिओ आपण जर अपलोड करून टाकला, तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार परतही पाहू शकता, बरोबर. तसं ध्वनिमुद्रित आणि प्रकट म्हणजे काय? समोरासमोर. प्रकट म्हणजे काय? की समोर मुलाखत घेणारा बसलेला आहे, देणारा बसलेला आहे, मुलाखत ऐकणारे बसलेले आहेत. ध्वनिमुद्रित म्हणजे रेकॉर्ड करून. मौखिक म्हणजे काय? तोंडी. आणि लिखित म्हणजे काय? वर्तमानपत्र, मासिकांसाठी दिली जाणारी मुलाखत. म्हणजे हे मुलाखतीची विविध रूप आहेत, स्वरूप आहे. एक लिखित,
मौखिक, ध्वनिमुद्रित, प्रकट. समजलं का? समजलं काय आहे? ही विविध रूप आहेत, मुलाखतीची वेगवेगळी रूप आहेत. त्याचप्रमाणे पहा, ह्या ज्या मुलाखती आहेत ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. पहा, ही झाली मुलाखतीची वेगवेगळी रूप, बरोबर. आता मुलाखतीचे विषय काय काय असतात? काही मुलाखती विचार प्रवर्तक असतात. एखाद्या विचारवंताचे जर तुम्ही विचार ऐकले तर त्या काही मुलाखती विचार प्रवर्तक असतात. समजा की आता कोरोना काळात घ्यावयाची काळजी देणारा वेगवेगळे विचार मांडतो, किंवा प्रदूषण वाढतं आहे, मग त्यामध्ये ध्वनी असेल, पाणी असेल, या सगळ्या काही मुलाखती विचार प्रकट करणार असतात. काही मुलाखती भावना प्रधान असतात. तुम्ही जर युट्यूबला, तुम्हाला मी सांगणारच आहे, तुम्ही सुधीर गाडगिळांनी घेतलेली सिंधुताई सपकाळ यांची जर मुलाखत पाहिली तुम्ही, तर अतिशय भावना प्रधान अशी मुलाखत की सिंधुताई सपकाळ नवऱ्याने घरून हाकलून दिलेला आहे, स्मशानभूमीमध्ये राहिलेले आहेत, स्मशानामध्ये जे प्रेत पेटवलेलं आहे त्याच्यावर त्यांनी भाकरी करून खाल्लेले आहेत. त्याचबरोबर अनेक प्रसंगांना तोंड दिलेलं आहे आणि असं करून सुद्धा त्या एक यशस्वी अनाथांच्या माय झालेल्या आहेत. म्हणजे भावना प्रधान. तुम्ही सुरुवातीपासून अगदी शेवटीपर्यंत ती मुलाखत ऐकताना काय होणार? तुम्ही भावना प्रधान होणार. अशा अनेक मुलाखती आहेत. काही मुलाखती श्रोत्यांची कुतूहल शमवणारे असतात. समजा जर माझा आवडता MS धोनी आहे आणि मला MS धोनी बद्दल बरीचशी माहिती काहीतरी गोळा करायची आहे, बरोबर. तर तिथं जर त्या खेळाडूची मुलाखत चाललेली आहे तर आपण ती मुलाखत का ऐकतो? की आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात की धोनीचं शिक्षण कुठे झालेलं आहे, पहिली मॅच कधी खेळला, किती झाला, मॅच खेळताना कशा संकटांना, किंवा तो कप्तान झाला, त्यांनी कसं कसं जिंकलं, हे मी एका व्यक्तीत सांगतोय. अशा अनेक व्यक्ती असतात की काहींना समजा बाबा आमटे असतील किंवा प्रकाश आमटे असतील, किंवा जगामध्ये असे अनेक लोक आहेत की बाबा काही काही लोकांना असं कुतूहल असेल की कोरोना काळात जी लस सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेली आहे, बरोबर, अशा महामारीवर लस बनवण्यासाठी साधारणतः 10, 15, 20 वर्ष जाऊ शकतात. आपण पाहतो की पोलिओ किती वर्षापूर्वीपासूनचा रोग आहे, पण त्याच्यावर गेल्या काही 4-5 वर्षामध्ये पूर्णपणे त्याचं निर्मूलन झालेलं आहे. बस तसंच की अगदी कमी वेळामध्ये, अगदी वर्षभराच्या आतमध्येच जगातल्या शास्त्रज्ञांनी ती लस आणली. तर आपल्याला कुतूहल असतं की कशा प्रकारे ते आणली, काय प्रयत्न केले. म्हणून काही मुलाखती विचाराला चालना देणार असतात, काही मुलाखती भावना प्रधान असतात, तर काही मुलाखती श्रोत्यांची कुतूहल शमवणाऱ्या, म्हणजे शंकेचं निरसन करणारे असतात. किंवा काही मुलाखती एखाद्या विषयाच्या सर्व बाजू स्पष्ट करणाऱ्या असतात. स्त्री पुरुष समानता असेल किंवा अधिकार, कर्तव्य सर्व स्पष्ट, म्हणजे फायदे काय, तोटे काय. अनुभव कथन करणारे वाङ्मयीन, म्हणजे काही मुलाखती अनुभव कथन करणारे असतात, काही मुलाखती वाङ्मयीन सौंदर्य उलगडून दाखवणारे असतात. आणि ह्या ज्या अशा प्रकारच्या सर्व मुलाखती असतात, या मुलाखती पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या असतात. का घ्यायच्या मुलाखती? तुम्हाला माहित असेल की अनेक मुलाखती आहेत, अनेक जगामध्ये लोक असे आहेत की अत्यंत त्यांच्याकडं प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये अप्रतिम अशी कामगिरी करून दाखवलेली आहे. म्हणून ही जी माहिती आहे पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुलाखती असतात, बरोबर. अशा कितीतरी वेगवेगळ्या स्वरूपाच्या मुलाखती असतात. हे झाले मुलाखतीचे प्रकार. मुलाखत लिखित, मौखिक, ध्वनिमुद्रित, प्रकट, हे झाले रूप. हे सगळे आता जे आपण पाहिले ते झाले मुलाखतीचे प्रकार. लक्षात येत आहे? तर आजच्या तासाला आपण इथपर्यंतच पाहूया, इथं थांबूया.
थांबण्याच्या आधी मी अनम्यूट करतोय तुम्हाला थोडस आणि अनम्यूट आपण इथं थांबूया. अनम्यूट करतोय मी तुम्हाला आणि तुमच्या काही जर शंका असतील तर